नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गावकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले श्री वाघेश्वर मंदिर नव्या वैभवात लोकार्पित। गावकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले श्री वाघेश्वर मंदिर नव्या व भव्य स्वरूपात उभारण्यात आले असून मंदिराचा लोकार्पण सोहळा दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला व महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। सुमारे 100 वर्षाचा इतिहास लाभलेल्या या मंदिराच्या नूतनीकरणामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले। मंदिर उभारणीचे काम एप्रिल 2025 मध्ये सुरू होऊन अवघ्या 10 महिन्यात पूर्णत्वास गेले असून 15 फेब्रुवारी रोजी मंदिराचे लोकार्पण करण्यात आले। पूर्वी माळरान व कौलारू घर असलेल्या ठिकाणी हे मंदिर होते। त्या काळात मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याची सोयही नव्हती। पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून वाट काढत दिवाबत्ती व पूजेची परंपरा अखंड सुरू ठेवण्यात आली होती। 1989च्या भीषण महापुरातही कुटुंबियांनी कोणत्याही परिस्थितीत पूजा खंडित होऊ दिली नाही। ही बाब येथील श्रद्धेची प्रचिती देणारी आहे। मंदिर उभारणीचे प्रमुख सूत्रधार महेंद्र शेठ यांचे विश्वासू सहकारी वैभव पाटील यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांच्या हयातीत मंदिर भव्य स्वरूपात उभारण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्या आकस्मिक निधनानंतर सर्वांच्या सहकार्याने स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला। मंदिर पूर्ण होईपर्यंत वाढदिवस न साजरा करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला होता। गुरूंकडून मिळालेल्या 5 लाख रुपयांच्या देणगीतून तसेच वैभव पाटील यांनी स्वतः दिलेल्या 2 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या योगदानातून मंदिर खर्च फाउंडेशनची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर गावकरी, मित्रपरिवार आणि दानशूर भाविकांच्या सहकार्याने निधी संकलन होत गेले व मंदिराचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आले। लोकार्पण सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी कीर्तन, हरिनाम, गजर, भजन व श्रींवर पुष्पवृष्टीचे आयोजन करण्यात आले। संध्याकाळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, जे वैभव पाटील यांचे मार्गदर्शक व गुरु आहेत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर लोकार्पण व महाआरती पार पडली। रात्री जागरण, भजन व महाप्रसादाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता झाली। यावेळी प्रतिक्रिया देताना वैभव पाटील म्हणाले, आम्ही केवळ निमित्त आहोत, हे सर्व देवाच्या कृपेने घडले। आयुष्यात किती कमावले यापेक्षा समाजासाठी आणि श्रद्धेसाठी काय दिले हे अधिक महत्त्वाचे आहे। भविष्यात मंदिर परिसरात कार्यक्रमासाठी शेड, भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच गावकऱ्यांसाठी विरंगुळ्याची जागा उभारण्याचा मानसही यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आला। श्री वाघेश्वर देवस्थान ट्रस्ट कळवे तसेच ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा लोकार्पण सोहळा यशस्वी ठरला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पेन। मी सांगितलं तर लोकांनी फॉलो केला पाहिजे, कारण लोकांनी दिलं तर वाढतो। मी लाख रुपये दिले तर 5 लाख परत येतात, 5 लाख दिले तर 10 लाख परत येतात, आणि कोटी कोटीची घरं दिली तर मग नक्कीच त्याचे दुप्पट पैसे आले का नाही आले सांगणार एक म्हणून सांगितलं पण पाहिजे। आणि कुठे ईडी, सीबीआय, मी शेवटी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, कधी रेड पण माहित नाही, त्याला पैसेच खात्यात नसले तर अटॅचमेंट काय करतील? घर एकच आहे, 10 घर आहेत, ती माझ्या असिस्टंटची आहे, त्यांच्या नावावर आहेत किंवा त्यांचे फ्लॅट आहे, जागेवर आम्ही करून देतो। त्याच्यामुळे आपण शेवटी आज सर्वात मोठा देव कोण आहे तर महादेव आहे, ज्याला आपण मानतो। जगभर आज आपण जेव्हा मागच्या मॉरिशसला गेलो, आपल्याकडे काय आपल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मॉरिशसला महाशिवरात्री साजरी केली, हजारो लोक रस्त्यावर असतात। तसं सर्व जगभर या महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो। आणि तुम्ही सुंदर मंदिर बांधलं आणि महाशिवरात्रीला ओपनिंग केलं, याचा एक चांगला मुहूर्त औचित्य साधलात तर मनापासून सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि पुढचा जो स्ट्रक्चर असेल, जर काय ठरला तर तुम्ही ठरवाल रास, पण ते बाजूच्याही जागा दिली पाहिजे, कोणतरी अडचण आणणार, आपल्याकडे सजासजी काय होत नाही गोष्टी, पण या महादेवाच्या नावाने जर काय होणार असेल तर या गावात व्हावं अशी माझी इच्छा आहे। आणि ते गाववाल्यांच्या सगळ्या कार्यासाठी ते फ्री असावं। वैभव, काय अडचण आली तर मला सांग, पण एक गावामध्ये असं काम करा का जेव्हा आमच्या बहिणींचं भगिनींचं डोहालं जेवण होईल त्या तुमच्या हॉलमध्ये झालं पाहिजे, फ्रीमध्ये। कुणाचा आमचा वयोवृद्ध असेल, ज्येष्ठाचा वाढदिवस झाला तर या हॉलमध्ये एक स्टेज असली पाहिजे, कोपऱ्यामध्ये त्यांचा इथं कार्यक्रम झाला पाहिजे। कुणाचा साखरपुडा असेल तर 1000-1200 लोक बसेल तर तो इथं होऊन जाईल। आणि गावासाठी अशी एक जागा, स्पेस निर्माण करा, एवढंच सांगतो आणि मी माझे लांबलेले मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आभार मानण्यापूर्वी